पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, पाप जीवन नष्ट करते. येशू आम्हाला जीवन देण्यासाठी आला. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10 ओवी 10 मध्ये आम्ही वाचतो. येशू म्हणत आहे, चोर येतो तो चोरी, घात व हत्या करण्यासाठी येतो, परंतु मी आलो जीवन देण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी. पूर्ण जीवन, अर्ध जीवन नाही. तर चोर हा कोण आहे? हा शैतान आहे. चोर म्हणजे कसं येते? चोर आमच्या जीवनामध्ये पापाद्वारे येते. शैतान आमच्या जीवनामध्ये कसं येते? पापाद्वारे येते. पाप. आणि ते पाप जे आहे ते पाप आमच्या जीवनाला नष्ट करते. परंतु प्रभू येशू काय करते? आम्हाला जीवन देते. म्हणून आम्ही पाप कधी करू नये. पाप करणं म्हणजे आम्ही चोराला आमंत्रण करणं. पाप करणं म्हणजे शैतानाला आमंत्रण करणं. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 6 ओवी 23 मध्ये वाचतो. प्रभू म्हणत आहे, पापाचे वेतन मरण आहे, परंतु परमेश्वराची कृपा आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. पापाचे वेतन मरण म्हणजे पाप जेव्हा आम्ही करतो म्हणजे मरणाचे भागीदार बनतो. आणि प्रभू येशूची कृपा आपण स्वीकार करतो. पाप स्वीकाराद्वारे, पवित्र परमप्रसादाद्वारे म्हणजे आम्हाला अनंत जीवन मिळते. म्हणजे याच्यामध्ये क्लिअर आहे की पाप आम्हाला आमचे जीवन नष्ट करते आणि प्रभू येशूची कृपा आम्हाला अनंत जीवन देते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पापामध्ये राहू नये, पाप करू नये. आणि म्हणून पाप केल्याने काय काय होते आपण पाहतो. पाप रोमकरास पत्र अध्याय 8 ओवी 6 मध्ये वाचतो, देहाचे चिंतन म्हणजे मरण. आम्ही काय करतो पहा, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कोणते चिंतन करतो आणि सर्व माणसं काय करतात? हे जग कशाचे चिंतन करत आहे? जग देवाचं चिंतन करत नाही आहे. जास्तीत जास्त लोक देवाचं चिंतन करत नाही. जग आध्यात्मिक जीवनाविषयी विचार करत नाही. स्वर्गाचे राज्य काय आहे याच्याविषयी विचार करत नाही. तर जग काय विचार करते? हे देह कसा समोर न्यावा, या देहाला कसं पोसावं, या देहाला कसं खुश करावं, याच्या मागं संपूर्ण जीवन लागलेलं आहे. म्हणजे शब्द काय म्हणत आहे, वचन काय म्हणत आहे? रोमकरास पत्र अध्याय 8 ओवी 6 मध्ये म्हणत आहे, देहाचे चिंतन मरण आहे. आणि हेच सर्व मानवजात तेच काय? देहाचे चिंतन. म्हणजे देहाचं चिंतन करत आहे म्हणजे ते मरणाकडे जात आहे. प्रभू येशू आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी आला, सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला, परंतु आम्ही त्याला स्वीकार करत नाही आणि आम्ही देहाचे जे चिंतन करतो त्याच्याद्वारे आम्हाला नरक मिळत आहे, अंधकारामध्ये जात आहोत, आम्ही मरणाकडे जात आहोत. म्हणून प्रियजन हो, आपण लक्ष देऊन जीवन जगावं. आम्ही मरणाकडे नाही तर जीवनाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करावा. आम्ही जेव्हा पाप करतो तेव्हा मरणाकडे जातो. आणि म्हणून पाप केल्याने पापाचे परिणाम आपण पाहतो. पापाचे परिणाम, ज्याच्यामध्ये पाप आहे, अंदर पाप आहे, त्याच्या जीवनातली शांती नष्ट झाली. कळत नकळत त्याला पाप म्हणून जर समजलं नाही तरी पण ज्याच्या अंदर पाप आहे त्याच्या मनामध्ये तो डिस्टर्ब आहे, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याला बुद्धी असून त्याला काही समजत नाही, वेळेवर काय करायचं समजत नाही. कारण पाप त्याच्या जीवनामध्ये पाप अधिकार करत आहे, त्याचं संचालन करत आहे. त्याच्या मनाला शांती नाही आहे. तो किटकिट करणारा व्यक्ती आहे. तो एक दुसऱ्यावर रागावतो, एक दुसऱ्याशी झगडा करतो, कारण त्याच्या मनामध्ये शांती नाही आहे. तो काय करतो त्याला समजत नाही.
कधी कधी काही काही लोक काय करतात, रागामुळं मग आता कधी कधी समजा घरचे लोक वगैरे, वडील समजा, पाप आहे त्याच्या मनामध्ये. कोणत्या प्रकार पाप आलं? पुष्कळ प्रकारचं पाप आलं. समजा आळसपणामुळं पाप आलं किंवा नाही तर नशा केल्यामुळं पाप आलं. मग काय करतात, मग ते ते घरच्याच लोकांवर चिडचिड चिडचिड, याच्यावर रागावणे, त्याच्यावर रागावणे. घरचे लोक चांगले असतील तरी फुकटच्या फुकट त्याच्यावर रागावून देतील ते. कारण त्याच्या मनामध्ये शांती नाही. कारण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याच्यामध्ये पाप आहे. त्या पापाचा गुलाम बनलेला आहे. आणि म्हणून जेव्हा पापाचा गुलाम व्यक्ती, त्याच्या मनामध्ये शांती नाही, त्याच्या जीवनामध्ये शांती नाही. तो कंटाळलेला, बाहेरून दाखवत नाही तो. दाखवायला आम्ही ठीक असावं, चांगलं असावं असं म्हणतो. परंतु आपल्याला समजून येते हा माणूस चिडचिड करते, राग करते, झगडा करते, आपली बडाई मारते, किंवा दुसऱ्याला दोषी ठरवते, दुसऱ्याला खाली टाकते. म्हणजे आम्हाला समजून येते की त्याच्या जीवनामध्ये अशांती आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो, त्याच्या जीवनामध्ये अशांती आहे, त्याच्यामध्ये दुःख आहे. त्याच्या मनामध्ये दुःख आहे. तो दाखवत नाही आपल्याला. त्यालाही कदाचित समजत नाही की मी एवढा दुःखी काहून आहो. तर त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी पाप आहे. पापाने त्याच्यावर अधिकार गाजवलेला आहे, त्याला झाकून ठेवलेला आहे, त्याला कव्हर करून टाकलेला आहे त्या पाप. त्याला वाढू देत नाही. ते दुःखी आहे. दुःखी माणसाची वाढ होत नाही. दुःखी माणसाची प्रगती होत नाही. दुःखी माणसाची समाजामध्ये मोठेपणा होत नाही किंवा वावा होत नाही. तो दुःखाने भरलेला आहे. म्हणून त्याला दुःख, त्याचं दुःख, त्याने पाप सोडलं तरीच त्याचं दुःख जाते. तिसरी गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये प्रेम नाही. प्रेमाचा देखावा जरूर करतो, परंतु त्याच्या मनामध्ये प्रेम नाही. कारण त्याच्यामध्ये पाप भरलेला आहे. पाप भरलं असल्यामुळं तो प्रेम करू शकत नाही. कोणतेही पाप, व्यसनाचं पाप म्हणा, किंवा वाईट बोलण्याचं पाप म्हणा, किंवा चुगली करायचं पाप म्हणा, किंवा 2 नंबरचं काम करणारं पाप म्हणा, कोणते पाप, ते पापच आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे ते पाप आहे, ते मरणाकडेच नेते ते. म्हणून त्याच्या जीवनामध्ये प्रेम येऊ शकत, त्याला प्रेमाचा अनुभवच होत नाही. प्रेम करू शकत नाही तो. म्हणून प्रियजन हो, लहानचं जरी पाप असेल तरी त्याला आपण पाप स्वीकारामध्ये आपण पाप स्वीकार करून त्याला नष्ट करावं, आणि पाप स्वीकारानं नष्ट करून पुन्हा ते पाप करू नये. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही पाहतो, ज्याच्यामध्ये पाप आहे त्याची प्रगती होतच नाही. किती काबाड कष्ट केलं तरी, किती कमवलं तरी, किती धडपड केलं तरी, पुष्कळ जण आम्ही पाहतो समाजामध्ये पुष्कळ करतात, परंतु त्याचं कुठं जाते माहीत नाही. कारण काय आहे, जे पाप आहे ते पाप त्याची प्रगती होऊ देत नाही. पापामुळे प्रगती खुंटते, प्रगती होत नाही. त्याच्यामुळं आम्ही वर जात नाही, खालीच जाणार. म्हणून प्रियजन हो, आपण पाप करू नये, पापामध्ये राहू नये. आणि नंतर पाप हे शेवटी मरणाकडेच नेते. म्हणून प्रियजन हो, प्रभू येशूने आम्हाला एक उत्तम मार्ग दाखवलेला आहे, त्याला आपण स्वीकार करूया. कोणाकोणाला जमत नाही, परंतु प्रभू येशू आहे आमच्यासोबत आम्हाला मदत करायला. पवित्र आत्मा आहे आमच्यासोबत आम्हाला मदत करायला. सुरुवातीला त्रास होईल, परंतु पाप आपण आपल्या जीवनामध्ये कधीही ठेवू नये. पाप स्वीकार करावं, पाप मार्ग सोडून द्यावं आणि पापापासून दूर राहावं, तेव्हा आम्हाला अनंत जीवन मिळते. आणि म्हणून पाप काय करते, आमचं जीवन नष्ट करते, हे आपण लक्षात ठेवावं. आणि आम्ही चांगले कामं करावं, एक पवित्र कामामध्ये आपण राहावं, पाप स्वीकार करावं, पुन्हा पाप करू नये. आणि पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही प्रार्थनामय जीवन जगावं, बायबल वाचावं, रोसरीची प्रार्थना करावं, चर्चमध्ये जावं, रिट्रीटमध्ये भाग घ्यावं, आणि प्रभूची स्तुती करावं, आणि चांगले व्यवहार करावं. असं केल्याने आम्ही पापापासून दूर राहतो. जास्तीत जास्त बायबल वाचावं, तेव्हा आम्ही पापापासून दूर राहतो. म्हणून प्रियजन हो, आपण जे प्रभूनं आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावर लक्ष देऊया, आणि आम्ही मरणाकडे जाऊ नये,
तर जीवनाकडे जावं म्हणून आम्ही प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूला आशीर्वाद मागूया, प्रभूला वरदान मागूया आणि आम्ही जीवनाकडे जाण्याचा प्रयत्न करूया.